हेल्मेट आहे इकडं आणि ते समोर जॅकेट ग्लोव्स आणि आम्हाला पसंत पडलेले हेल्मेट आहे ते समोर एक्झॉरचं मला हे पसंत पडले वेगाचं कारण लय झांकून काय नाही आहे पूर्ण ब्लॅक आहे आपल्या भावानं काल बरोबर भावानं तिथं दोन कलर होते यामध्ये एक व्हाईट होतं ब्लॅक होतं आणि हे एक होता आम्हाला आवडला म्हणजे हेच आवडला खतरनाक एनडी फिल्टर आपल्या कॅमेरा क्वालिटीला कसं आपण जरा आणि वाढवू शकतोय त्यानंतर मोठं ब्लॉगिंग करताना ते एकदम जबरदस्त क्लॅरिटी स्मूथनेस ते कसं आपण आणू शकते ते आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो आपण परत एफझेडवरनं करालो आहे कारण मला कमेंट आली की परत एक ब्लॉग एफझेडवर होऊन जाऊ देईल म्हणून, कारण त्याचा कॅमेरा अँगल त्याने एकदम परफेक्ट आहे आणि जे पुढचं जे अँगल दिसते की नाही हे म्हणा पुढचं समोर म्हणा ते सगळं एकदम ओकेमध्ये दिसते. त्यामुळं तर भावानो आता माझ्याकडे आहे तो DJIचा ॲक्शन 4 कॅमेरा आणि त्यासाठी मी एनडी फिल्टर यूज करावले आता सध्याला. पहिला पण एनडी फिल्टर यूज करत नव्हतो, डायरेक्ट व्हिडिओ करत होतो आणि आपण HDRमध्ये नाही तर एडिटमध्ये जाऊन जरा फिल्टर तीन लावत होतो. त्यानंतर आपण एक एनडी फिल्टर यूज करावले आता सध्याला. यामध्ये बरेच प्रकारचे भावना एनडी फिल्टर आहेत. तर 4 प्रकारचे एनडी फिल्टर येतात, 4 जास्तच येतात सोडा. आपल्याला एवढं पण माहीत नाही त्या एनडी फिल्टरमधलं, कारण आपण आता पहिल्यांदाच यूज करायला एनडी फिल्टर. प्रत्येक एनडी फिल्टरला वेगवेगळ्या भावना सेटिंग असतात. ती सेटिंग जर तुम्ही केलासा की तुमची जी कॅमेरा क्लॅरिटी आहे की नाही ती सगळ्यात टॉपला जात्या. तर एनडी फिल्टरमध्ये ND8, ND24 त्यानंतर ND18 असं वेगवेगळ्या प्रकारचं भावना एनडी फिल्टर असतात. हे फक्त मी DJIसाठी सांगवले. आणि जर तुम्ही गोप्रोसाठी जर म्हणत असला तर गोप्रोसाठी पण भावना तुम्हाला एनडी फिल्टर भेटतात. ते पण टॉपचे भेटतात एनडी फिल्टर, त्याचा काही विषय नाही. आणि त्याची कॅमेरा क्वालिटी पण भावना एकदम टॉपची दिसते एनडी फिल्टर लावल्यानंतर गोप्रोला सुद्धा. पाहिजे तर आपण त्यावर पण ब्लॉग करूया, काही विषय नाही. तर आजचा आपला ब्लॉग आहे आपल्या DJI ॲक्शन 4वरती आहे. भले तुम्ही DJI ॲक्शन 4 वापरा, 5 वापरा, 6 वापरा, कोणता पण वापरा. तर त्याला एनडी फिल्टर जर लावला असा तर साईडनं जे स्मूथनेस ती नसते ते आपल्याला सेटिंगमधनं जाऊन करायला लागते भावनं. आणि ती सेटिंग काय आहे कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आत्ता जी माझी सेटिंग आहे ही नॉर्मल आहे, म्हणजे मी डायरेक्ट ऑटोवर ठेवलो आहे. कारण ऑटोवर ठेवला जागा नाही जे आपलं कलर ग्रेडिंग ते नसते, जे ऊन कमी जास्त म्हणजे आता समजा ऊन आता गेलं आहे आता परत ऊन आलं तर ते ऑटोमॅटिक सगळं चेंज होत राहते. त्यामुळे मी डायरेक्ट ऑटोमॅटिकलाच ठेवलं आहे. आणि आत्ता सध्याला माझ्याकडे आहे ND8 आहे. ND8ची क्लॅरिटी मला एकदम खतरनाक वाटली भावनो, कारण ते सेटिंग करा नाहीतर आपलं हायसं ऑटोला ठेवा, हायसं भावनो तुम्हाला एकदम खतरनाक क्लॅरिटी देणार. आणि साईडनं जे स्मूथनेस आहे की नाही भावनो, शेवट म्हणजे शेवट येणार स्मूथनेस. आणि ते स्मूथनेस ती नाही ते आपल्याला कॅमेरा म्हणजे आपण मोबाईलमध्ये जर एक्सप्लोर त्यानं करावलं फुटेज तर त्यामध्ये ऑप्शन असते ॲक्शन मोड म्हणून. तर ते ॲक्शन मोड तुम्ही ऑन केला असा तर तिथं आपल्याला पूर्णपणे सेटिंग येत्या की आपल्याला ॲक्शन नाही मोशन ब्लर म्हणून काहीतरी ऑप्शन असते ते तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर मी. आणि त्यामध्ये जाऊन आपल्याला पाहिलं तेवढं आपल्याला मोशन ब्लर करता येते, म्हणजे साईडचं सगळं ब्लर करता येते, समोरचं थोडंफार आहे ते सगळं बाकीच्या गाड्यातील सगळं ब्लर तीन करायला येते भावनो. आता जर तुम्हाला इकडं असं बघितलं तर साईडची गाडी जरा ब्लर दिसत असेल, ह्या बाजूला बघितलं तर ह्या बाजूचे डिवायडर जे आहे ते सगळं तुम्हाला ब्लर झालेलं ते दिसणार आहे भावानो. आज आपण राईडला आले ते पण जे एकटं झाले, कारण इथून पुढं जेवढं मला कमेंट दिले त्या कमेंटवरच आपलं सगळं ब्लॉग असणार आहेत भावानो. आणि एनडी फिल्टर वापरा आणि त्यावर एक ब्लॉग करा हे म्हणजे भरपूर मला कमेंट आली पहिलाच. त्यामुळं मला आत्ता टाईम भेटला म्हणून चला म्हणलं डायरेक्ट आपण ब्लॉग चालू करूया. आता मगाशी ऊन नव्हतं आणि आता ऊन आले एकदम खतरनाकमध्ये. आणि जी क्लॅरिटी तुम्ही बघू शकता भावानो एकदम म्हणजे एकदम टॉपची येत्या. आणि याला तुम्ही HDRमध्ये पण एक्सप्लोर करू शकता जा. त्यानंतर तुम्हाला फिल्टर तीन बदलायचं असलं तर फिल्टर पण बदलू शकता जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन म्हणजे मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन जर घेतला जा त्यातनं एक्सप्लोर करताना त्या सेटिंगमध्ये जाऊन जर तुम्हाला ॲडजस्ट म्हणजे हे करायचं असलं तर ते पण करू शकता जा. म्हणजे आपण आयफोनमध्ये कसं फोटो काढल्यानंतर ॲडजस्ट करते सगळं कलर ग्रेडिंग गोरं पान करते, तसं तुम्ही ह्यात सुद्धा करू शकता जा. त्यामुळं एकदम टॉपची क्लॅरिटी येत्या, त्याचा काही विषय नाही. आणि आता सध्याची जी क्लॅरिटी आहे भावानं ही कशी वाटायला तुम्हाला एक कमेंट करून सांगायला लागते. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर भावानं सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच फायदेशीर व्हिडिओ तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन येते. आणि फक्त तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ करा, काही विषय नाही.
तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असला भावानो आपल्या विराज जंक्शनचा. आणि त्या विराज जंक्शनचा ब्लॉग जो आहे तो त्या ब्लॉगला मला काही नाही कमेंट आल्यात. म्हणजे कमेंट तुम्ही पण जाऊन बघा पाहिजे जर. आणि ब्लॉग जर बघितला नसला तर लवकरात लवकर जाऊन बघा, खाली लिंक दिलेली आहे. विषय असा झाला होता की पार्किंगसाठी जरा प्रॉब्लेम झाला होता तिथं. ही व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण कळेल तुम्हाला काय विषय झाला आणि काय नाही. आणि त्या व्हिडिओला मला असं कमेंट आलं होतं की म्हणजे बाहेरचे कमेंट आले तिथे, बाहेरच्या लोकांचे, आपल्या कोल्हापुरातली सोडून बाहेरच्या पोरांना मला असं कमेंट आलं की दादा आम्ही पण तिथे गेलतो आणि पार्किंगसाठी लय प्रॉब्लेम आहे. आमचंच पण जरा असं तिथं तुम्ही झालं पार्किंगसाठी फक्त सांगवले. अरे दादानो, एवढं मोठं तुम्ही विराज जंक्शन बांधायचा आणि असलं सगळं शोभत नाही आहे तुम्हाला. कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी सगळं क्लिअर कट सांगितलं आहे काय विषय झाला आणि काय नाही ते. पार्किंगसाठी कसं आहे माहिती आहे का, तिथं फक्त 4 व्हीलर पार्किंग आहे आणि 2 व्हीलर पार्किंग आहे ते बरोबर विराज जंक्शनमधनं एंट्री केलाच की नाही मॅगडी लागते. बरोबर मॅगडीच्या बॅक साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे. आणि त्या 2 व्हीलर पार्किंगमध्ये की नाही भावानो फक्त त्यांच्या स्टाफ लोकांची जी गाडी आहेत की नाही त्याच तिथं गाड्या फक्त मावत्यात, असा विषय तिथं. आणि आपल्या म्हणजे आता आपण कसं गेलं तरी एकटं जात नाही, तुम्हाला पण माहिती आहे. डायरेक्ट आपला ग्रुप 3 असते आणि ग्रुप 3 असते म्हणल्यावर नाही म्हणला तरी एक 10 गाड्या तर असणारच आहे, 10-12 गाड्या. आणि त्या गाड्या लावण्यासाठी सुद्धा तिथं प्रॉब्लेम आहे. मग ती 4 व्हीलर पार्किंगमध्ये लावायला लागणार गाड्या. आणि तिथं साधा बोर्डसुद्धा नाही हो, 2 व्हीलर पार्किंग 4 व्हीलर पार्किंग यासाठी तिथं साधा बोर्डसुद्धा नाही आहे. त्या तऱ्हेनं भावानो आपण आता तौंदी घाटात आलो आहे. आणि वरचा जो ब्रिज चालाय की नाही भावानो, ह्यो एकदाचा जर ब्रिज झाला आयुष्यप्प सांगतो असलं टॉपचा विषय दिसणार आहे सांगतो इकडं. खतरनाक म्हणजे खतरनाक. आणि आता जरा बारीक पावसानं आमचं स्वागत केलेलं आहे. जरा एवढं खतरनाक ऊन पडलेलं, जरा मूड फ्रेश झाला होता उन्हामुळं. कारण सारखं पाऊस जरा उगाच येतोय परत जातोय, जरा येतोय परत जातोय, असाच विषय झाला. पण काय पूर्ण तयारीमध्ये आले, जोडा रेनकोट तीन घेऊन आले, तर तरीसुद्धा नको वाटते भिजायला. जरासं एकटं भावनं असं राईड तीन करावं कोणी खरोखर लय भारी वाटते. कारण काय असं वेगळीच फील येते, जी मजा येते की नाही ती खरोखर भावनं शब्दात सांगता येणार नाही असला आहे. तुम्हाला जर ते फील अनुभवायचं असले, तुम्हाला पण जर असं ते सगळं एन्जॉयमेंट करायची असली तर गाडी घ्या आणि एकटंच भावानं कुठं तर जाऊन की फिरून या जावा. शपथ सांगतो असलं खतरनाक वाटते सांगतो भावानं. आणि एक काम करायचं, फक्त मोबाईल तेवढा शक्यतो करून बंद ठेवायचा आणि फक्त पहिला घरात सांगायचं असंच मी चाललो आहे आणि या टायमिंगपर्यंत घरात येतो. नेहमीच घरातली काळजी करत बसतात, त्यामुळं फोन बंद ठेवायचा. कारण बाहेरचं कुणाचं काय टेन्शन नाही, किरकिर नाही, रखरख नाही. निवांत जायचं गाडी घेऊन फिरायचं, इकडे जावा तिकडे जावा, एक्सप्लोर करा, लोकेशन ह्याव त्या सगळं करा भावानो. बरोबर आयुष्य एकदाच आहे, जेवढं मिळेल तेवढं एन्जॉय करून घ्या भावानो. तर FZ पळवायला भावानो फुल कम्फर्टेबल आहे, फुल कम्फर्टेबल. लडाख बिदाखला जाताना असं जरा असं FZ असले. खरं विषय कसा आहे, फक्त जरा CC जास्त पाहिजे. कारण या CCवर जर लडाखला जायचं म्हणलं असं तर जरासं अवघड आहे. तर जरा पुढं करत की नाही भावानो, जरा काय मी आता बेळगावजवळ आलो आहे. आणि बेळगावमध्ये जरा जवळच म्हणलं आता रस्ता मला खरं सांगतो शेवट म्हणजे शेवट वाटला इकडं बेळगावकडं. अहो कसलं जबरदस्त रस्ता आहे बघा घ्या, शेवट मगापासून खतरनाक म्हणजे खतरनाक रस्ता लागायला. खरं जरा पावसाचं वातावरण झालं तर त्यामुळे आपण पॅक होतो मगाशी सगळं पाक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेळगावमध्ये. तर सोलो राईड करत बेळगावमध्ये कधी येऊन पोचलो की नाही काय कळालंच नाही. आणि एका दिवशी 2 ब्लॉग शूट करावले. कारण एनडी बिल्डरचा जो ब्लॉग आहे, एनडी बिल्डरचा जो ब्लॉग आहे भावानो तो करण्यासाठी मी आलतो. मग रस्ता आवडला त्यामुळे डायरेक्ट गाडी काढलो बेळगावमध्येच. आणि असलं जबरदस्त वाटायला सांगतो भावानो. हा बेळगाव सिटी शेवट म्हणजे शेवट. आर्यन पण आला आहे, कारण आर्यनला एक हेल्मेट पाहिलं आहे, रायडिंग हेल्मेट. आणि मी एक ग्लव्ज घ्यायचा विचार चालू आहे माझा, कारण ग्लव्ज नाही आहेत आपल्याकडे बरेच दिवस झालं. तुम्ही पण प्रत्येक ब्लॉगमध्ये जर बघतच असशील आपल्याकडं ग्लव्ज ती नाही आहेत. त्यामुळे जरा ग्लव्ज पसंत पडलं तर ग्लव्ज पण घेऊया, काय विषय नाही. तर आता आपण बरोबर चाललो आहे एक्झॉर शोरूमजवळ. आणि इथनंच डायरेक्ट सगळीकडे आपल्या एक्झॉरचं वेगाचं हेल्मेट ते आहे ते म्हणजे बाहेर जातात मार्केट विकण्यासाठी. आणि तर मोठमोठे इंडस्ट्री पण आहेत खतरनाक, आपल्याकडे पण आहेत सोडा. खरं इकडची जी इंडस्ट्री आहे ना ती शेवटच आहेत. आणि आता बरोबर समोरच्या बाजूला एक्झॉरचं शोरूम आहे.
आणि शप्प सांगतो असलं मोठा आहे सांगतो भावानं शोरूम शेवट ये समोर आहे. हा हा आता गाडी लावायचं पहिलं इथं नियोजन लावायला पाहिजे इथं गाडी आता. तर भावानं आता हेल्मेटच्या शोरूममध्ये आहे आणि मागे गोडाऊन आहे इथं बाहेर सॅम्पल लावलेले आहेत हेल्मेटचे. आणि आपण ग्लव्ज बघितले वेगाचे घेतले कारण एक्झॉरचं जे ग्लव्ज आहे ते मला एवढं खास वाटलं नाही. हेल्मेट आहे इकडं आणि ते समोर जॅकेट ग्लव्स आणि आम्हाला पसंत पडलेलं हेल्मेट आहे ते समोर एक्झॉरचं. तिथं कॅमेरा लावून नाही काय माहीत नाही. मला हे पसंत पडले वेगाचं कारण लय झांकिंग काय नाही आहे पूर्ण ब्लॅक आहे त्यामुळे हे घ्या म्हणाले मी. आणि इकडं अजून बाकीचं आपलं हेल्मेट ते नाही. तर आता शोरूम भावनो खरोखर लयच मोठा आहे. मी पण पहिल्यांदा बघालो आहे शोरूम. आणि इथनं सगळीकडं आपलं हेल्मेट तिनं एक्झॉरचं वेगाचं बाहेर जातात महाराष्ट्रात म्हणा दिल्ली साईडला म्हणा इकडे तिकडे सगळीकडं. आणि इथं पुढे जे बारकं स्टोअर आहे आत्ता त्या स्टोअरमध्ये होतो तिथं आम्ही ते हेल्मेट घेतले. त्याला हेल्मेट पण पसंत पडलं काय विषय नाही. आणि मी सकाळी लवकर आलो मग ही दुपारी 12 वाजता निघलेली आहेत. म्हटलं हेल्मेट घ्यायचं आणि आम्ही पण येतो म्हटली बेळगावला या म्हटलं. मी आलोच म्हटलं पुढे व्हिडिओ करायला. माला गाडी चालल्या माला गाडी कसल्या जवळनं चालले बाई. म्हणजे आपल्या इथं कसं कोल्हापूर सांगली जिल्ह्यात कसं आता सगळीकडं ब्रिज बांधलेलं की नाही त्यामुळे असं फाट्या पेटायला नामाचा विषयच नाही. सगळं बंद झाले आपल्याकडं. एवढ्या दिवसांना थांबले असं भावनं खरोखर म्हणजे असं लय भारी वाटाले. आता बेळगावमधनं निघाले आणि हेल्मेट हेल्मेट घेतलं ग्लव्ज घेतलं आणि पहिला पोटा पाण्याचं जरा बघितलं कारण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं त्यामुळं. आता नीट जायचं आपल्याला इचलकरंजी 120 किलोमीटर. कसा बघा की मोठमोठी दुकानं मोठमोठी शोरूम. कर्नाटक खरोखर भाऊ लय डेव्हलप आहे भयानक डेव्हलप आहे कर्नाटक. आणि इकडं गाडी मॉडिफाय करायला असं एवढा का विषय नाही. मॉडिफिकेशन देऊन चालते इकडं फक्त तुम्ही नियमांचं पालन करा बाकीचा काय विषय नाही. हेल्मेट घाला आरसं लावा नंबर प्लेटा प्रोफेशनल म्हणजे जी कंपनीची HSRP असते ती लावा. गाडीला एक्झॉस्ट पण चालत नाही शक्यतो करून तरी पण इकडं ढिगाणं जण आहे ते एक्झॉस्ट लावून गाडीला नुसता वाजवत येणायचं सुट्टी नाही. तर हेल्मेट तिथं प्रॉपर दाखवला नाही त्यामुळे आता इथं रस्त्याला थांबलोय आणि हायवे शेवट आहे आणि बायपासला थांबले एका बाजूला. पण आहे आपल्याकडे. तर भावांनो हे एक्झॉस्ट हेल्मेट घेतले आपण एक्सक्रॉस. तर हे हेल्मेट मोटोक्रॉस म्हणा नाहीतर कुठेतरी स्टँड पिट करताना वापरलं जाते. आणि याला काच बीज काय येत नाही याला डायरेक्ट चष्मा येते चष्मा. ते चष्मा आता घरात आहे आपल्याकडे ऑलरेडी त्यामुळे फक्त आता आपण हेल्मेट घेऊन चालले. हेल्मेट घातल्यावर शेवट म्हणजे शेवट दिसते. जरा काच बीज घात गॉगल घातलो की शेवट म्हणजे शेवटच गॉगल. तर हे आपण आता ग्लव्ज घेतले ओपन करूया. तर यामध्ये 2 कलर होते एक ब्लॅक आणि रेड होतं आणि हे पूर्णपणे ब्लॅक आहे. तर मला हे ब्लॅकच आवडलं त्यामुळे घेऊन टाका म्हणलं कारण लय दिवस झाला आपल्याकडे ग्लव्ज नव्हतं. आता असं दिलं म्हटलं मग घेऊनच टाका. तर भावांनो आता रिटर्न चालले आपण कोल्हापूरला म्हणजे घराला चालले आणि जरा ग्लव्ज घालूनच बघा म्हटलं कसं वाटते काय वाटते. ग्लव्जची क्वालिटी भावांनो खतरनाक आहे आणि वेगाचं ग्लव्ज घेतलोय ग्लव्ज चला आज देईल वेगाचं घेतलोय. एक्झॉरचं घेणार तो खरं एक्झॉरचं मला पसंत पडलं नाही कारण ते लय झांगप्यांग होतं आणि त्यामध्ये ब्लॅक कलर अवेलेबल नव्हता. आणि याची क्वालिटी एक नंबर आहे कारण याला तिथं पुढच्या बाजूला की नाही वारं जाण्यासाठी की नाही बघा हे वारं जाण्यासाठी रिकामं आहे त्यामुळं आज सगळं गार वारं चालले. आणि उन्हाळ्यात ते एक नंबर आहे सांगतोय घालायला कारण उन्हाळ्यामध्ये कसं सगळं गरम गरम होते. उन्हाळ्यामध्ये कसं सगळं गरम गरम होते त्यामुळं वारं जाण्यासाठी एकदम खतरनाक शेवट विषय. आणि मोबाईलसाठी टच करण्यासाठी बिन ग्लव्स काढतात त्यासाठी पण इथं कापड एक्स्ट्राचं आहे. हे आपण PUBG खेळताना पण वापरू शकतोय काय विषय नाही. तरी पण आपण संध्याकाळी जाऊन ट्रायल घेऊया काय विषय नाही.
नका विषय चला येता का इसकडू. आणि एनडी बिल्डरचा विषय असा झाला भावनो, मी एनडी बिल्डर कुठला बघितलो नव्हतो. ND8 लावले मी मगापासून म्हणाले तुम्हाला, तर आपलं ND8 नाही आहे, ND16 लावलं आपण. आणि सेटिंग मगाशी जरा करायला बघाल तुम्ही, कारण मला सेटिंग प्रॉपर जमली नाही. आता जी क्लॅरिटी यायला ती फक्त तुम्ही कमेंट करून सांगा ओके यायला का नाही ते. कारण आता जी सेटिंग आहे ती डायरेक्ट ऑटोवर ठेवली मी परत, कारण ते सेटिंग मी मगाशी करायला गेलो. तर ती सेटिंग प्रॉपर जर तुम्हाला ND बिल्डर यूज करायचं असलं, वापरायचं असलं, तर ते फक्त उन्हामध्ये वापरायला पाहिजे. कारण आपल्या इकडं आता ऊन ढग सगळं मिक्स होऊन पाऊस पडाला, काय पाहिजे व्हायले त्या असल्या याच्यात ND बिल्डर चालणार नाही भावांनो. ऑटोमध्ये ठेवूनच व्हिडिओ करायला लागणार आहे. कारण ते प्रॉपर उन्हामध्ये जर केला असा तर त्याची सेटिंग वेगळी आहे त्या उन्हामध्ये. कारण ब्राईटनेस तीन सगळं वाढवायला लागतो, हायला ठेवायला लागतो ब्राईटनेस तीन. त्यानंतर मग ND बिल्डर लावल्यावर एकदम क्लिअरिटी खतरनाक दिसते, सगळं बॅकग्राऊंड तीन सगळं चेंज होते त्यानंतर ना. खरं विषय असा झाला की म्हणजे मगाशी ऊन पडल्यानं म्हणून ती सेटिंग केलो मी. त्यानंतर तुम्ही फुटेज बघून घ्या आता कसे आली ते. कारण मगाशी उन्हात होतं ते फुटेज काय वेगळं झाल्यात, म्हणजे पूर्ण काळपट आल्यात. उन्हात म्हणतो सावली पडलेली तेव्हा काळपट व्हिडिओ आल्यात सगळं. आणि ते व्हिडिओ ते पूर्णपणे प्रॉपर उन्हामध्ये करायला लागणार आहे. त्यामुळं सगळं विषय जाऊ दिलं म्हटलं आणि डायरेक्ट विषय आपण ऑटोवर ठेवले. ऑटोवर ठेवून आता आपलं रेकॉर्डिंग चालू आहे.